नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर हे बघा 2-3 दिवस झालं काय व्हिडिओ करायला वेळच मिळणार नाही. काम सारखं महाग असतंय. आज बघा वांगी तोडून घेतली. एक 30-40 किलो निघली, 40-50 किलो निघली. आता राहिलेली ही महाग अशी मोठी पहिल्यांदा आलेली ती मोठी अशी निबार झालेली एवढी निघली ती बाहेर. खिडकी निबार ती आता भरून कॅरेटमध्ये एक भरून ठेवून चित्रावाला न्यायची खायला घरी. भरताय ना तुम्ही? भरतावर मग मी कोथमीर थोडी आणते काढून घरी न्यायला. हा हाय की कुठं कुठं आहे राहिली थोडीशी. नाही इथं मगाशी वांगी तोडताना मी बघितली. हा थोडी आणते, लय नाही. आता खालची उसातली नेईल परत ना. आज संध्याकाळपुरती नीती घेते. उसात हाय होय, उसात लावली सरीन. ती संध्याकाळी नेऊया, ती उद्या सकाळ भिजवाय आल्यावर घेऊन या. आता तिकडं खाली कावा जावा. वैरण न्यायची म्हणताय ना? मकाची कणसं वैरण नेऊया. मकाची कणसं जरा भाजून खायला होतेली. लय दिवस झालं खाल्ली नाही. ते रानात असून सुद्धा आपण खाय नाही, माणसं एकात घेऊन खाते ती. तर चला मी कोथमीर काढते, तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. बघा वांगीर, हे बघा ही वांगी ती, हे वांग्याचं प्लॉट. आणि कोथमीर ही नाही म्हणते तर मला ह्या लाईनी लावते हो, मी ह्या लाईनी लावते. हे नाही ती मागची पण भरा पहिली येते ती कोथमीर. तुम्ही नाही म्हणताय वे ही काय हाय मधी मधी. आता नसती येत, आता सावलीला येत नसते. सावलीलाच येत नाही व. सावली नव्हती तेव्हा लावली होती ही. सावलीच्या जागची बाई कशी झाली आहे कोथमीर. ही सावली नाही तिथली अशी हिरवी राहिली आहे जरा. सावलीच्या जागची ही दाटल्यावर झाली जरा. का ही आपली डाळिंबाची बाग. मग अशी पाऊस आला, पाऊस असं लय आल्यागतच झाला म्हणून निमीच वांगी तोडली. निमी तशीच ठेवून गेली. एक लाईन राहिली तरी तोडायची आमची वांग्याची. आता म्हणलं राहिना घेतल्या बाजारला नेली विकायला म्हणून तसंच ठेवली. कोथमीर बी नेली नाही ना घरी खायला, वांगी बी नेली नाही ती. आता हे झालंय जरा उघडी दिली. आता बघा 5:30-6 वाजले. त्या येणारच नव्हती मी मळ्याला, पण ती माळावं कायच घरी नाही मी आणि नेलं बी नाही. यांनी बाजारातनं कुठं टमॅटोन कोबी आणलेली ती संपली, पण म्हणून आली ती माळवच नाही आली. खास वैरण ह्याने आणत्याला बघा. हे अशी कुठं मध्ये जागा शिल्लक राहिली ना त्यात लावली होती कोथमीर. हे म्हणतात आता विटोच आता येत नसती लावलेली. सावली पूर्ण सावली झाकाळ राहणं आता कुठं येणार. तर बघा एवढी गावली. अजून थोडीशी बघूया आपण. हाय का? हाय काय घरची असल्यावर किती बी घेतली तर कमीच पडणार आहे. तशी एखादा असल्यावर एक पेंडी घेतली तर हे होतं. बघा एवढी गावली कोथमीर. वांगी पण तोडती थोड्या वेळानं. आता आधी वैरण काढती जाऊन, मग परत ना वांगी का आताच तोडू बरं. आता तोडून ठेवायची कुठं. पिशवी पण आणली नाही. माळावून हेच आहे पण पिशवीच आणली नाही माळ्याला. तुम्ही नाही म्हणला कोथमिरी काय वांगी तोडायला माझा हात गुतल्यात आता 2. कसे तोडायचे? काट मोडतात वांग्याला. काटा जे आहे लय काटा आहे वांग्याला, लय म्हणजे लय. हात असं बिना हात मोज्याचं काठीचं घ्या असं हात घालू वाटत नाही वांग्यात. दिसतंय की होय. हो ग एवढी गावली बस झाली. उद्या सकाळ भिजवाय आल्यावर थोडी आणा. नाही उद्या संध्याकाळी जाताना नेईल अजून. तर वांगी बी आताच घेते. परत काय डोक्या वज असले वांगी तोडा येणार नाहीत. तर ही कली वांगी तोडली ती आता सकाळी. त्यामुळं एक लाईन राहिली त्या लाईनीचीच तोडते. हुडकाय नको काय नको.
तर बघा आहेत आपली हेती. ही शेवटची लाईन आहे, हीच राहिली तोडायची. एकाच झाडाची तोडती. किती 4-5 झाली खायला म्हणजे बस झालं. इथं आहे ती बघा भरपूर वांगी. हा बघा काट कसा आहे वांग्याला बघा. असली काटा बिना हात मजाची तूड वाटत नाहीत ते वांगी. करूनच काट बसलेत बघा. ही पंचगंगा वांगा आहे. आमचा आता दुसरा तोडा झालाय. माल तर लय भरपूर ह्याला राहिलाय. बारकी बारकीच घ्यावं लागतील, मोठी कशाला लय. भ्या वाटते वांग तोडायचं म्हणलं. दिसत ना लय मोठी नेऊन तर काय करायचंय. आपली हे ती घरची म्हणल्या बारकीच नाही. अजून 2 घेतली माझी पुरते. बसली एका जाग्याला वांगी हे ती म्हणून, पण मोठी लय वांगी आहे ती. इथं बारकी वांगी घ्यायची ती मला. आपल्या घरचं असलं का नाही असं असतं बघा. बारकं वांग चवीचं परत शेलक असलं तोडणार आपण बाजारात. बस 4 बस. कशात सुकवायला नेलं तर बस झाली 4. आता मला हे वाट्यात घ्यायला लागतील. पिशवीच आणायचं ध्यान नाही. अजून वर जाऊन गवारी शेंगा परत भेंड्या आणायची. त्या डब्याला लागते त्या पुरींच्या शाळेला, त्यामुळं वर अजून जायचं आहे आणायला. तर बघा ही अशी मी वाट्यात घेतली. बघा मगाशी दिवस सुद्धा दिसत नव्हता, सगळं झाकळलं आणि एकटीच मळ्यात मी होती. यांना वांगी गाडीव घालून दिली बांधून. परत म्हटलं होतं थांबून परत न्यायचे, पण काय आबाळ आलतं, लय आबाळ आलतं. आबाळन वारण इजान कडाडायला लागले, इजा कडाडायला लागले. थांबूच वाटलं मला इथं. मग एकटीच गेली घरी. डबल आता आली बघा. डबल हेल्पट होते का नाही. अशा धडा आला पण नाही पाऊस, नुसतं इजाचा कडाडा आणि ढगांचं काळं कुठ ढग. त्याला भ्या वाटायला लागलं मग एकटीला मला मळ्यात. तर चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.